हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण डिप्लोमा पॉलिटेक्निक फर्स्ट इयर मधील सेकंड सेमेस्टरचा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील इक्विलिब्रियम जो युनिट आहे त्यातला दुसरा पॉईंट दॅट इज बीम याचं वन शॉट लेक्चर घेणार आहे. यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले जातील जे की तुमच्या एक्झामला आलेले आणि सेम टाईपचे थोडेफार व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. सेम टाईपचे एक्झाम्पल्स या एक्झामला सुद्धा येतील. सो पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच याचा बेनिफिट होईल आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या अनऑफिशियल ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक सेंड करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत या ग्रुपला जॉईन झाले नसताल MSBT डिप्लोमा पॉलिटेक्निक फर्स्ट इयरच्या, तर नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला या जेवढे पण काही नोट्स वगैरे असतील जे आपण घेणार आहोत त्याचे PDF डायरेक्टली त्या ग्रुपला येतील. आणि जर आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण पाहायला भेटतील. सो आता आपण स्टार्ट करूयात. टाइप्स ऑफ बीम. तर यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम असतो. पहिलाच टाईप आहे सिम्पली सपोर्टेड बीम. तर सिम्पली सपोर्टेड म्हणजे हा असा बीम दिला, त्याला सिम्पली दोन्ही साईडने काय केलंय, सपोर्ट दिलेला आहे. सो A पॉईंट आणि B पॉईंटला सपोर्ट दिलाय, त्याला बोलतात सिम्पली सपोर्टेड बीम. ओव्हरहँग बीम म्हणजे कसा की हा जो लास्टचा पार्ट आहे, बी साईडचा जो पार्ट आहे तो लटकलेला आहे. लटकलेला इन द सेन्स त्याला काही सपोर्ट नाहीये, तर तो ओव्हरहँग आहे. सो हा राईट साइड ओव्हरहँग आहे. जर हा सपोर्ट इथून रिमूव्ह करून इकडे काढला तर तो लेफ्ट साइड ओव्हरहँग होईल. हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर इथून काढला मी इकडे ठेवला तर हा काय होणार, लेफ्ट साइड ओव्हरहँग होणार. आणि सपोज हा जर मध्ये घेतला तर हा काय होणार, बोथ साइड ओव्हरहँग होणार. सो अशा प्रकारे हा आहे तुमचा ओव्हरहँग सपोर्ट. त्यानंतर कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम कशाला बोलतात, जो एका साइडने कसा असतो, फिक्स असतो, त्याला बोलतात कॅन्टिलिव्हर बीम. दुसऱ्या साइडने फ्री आणि एक एंडला फिक्स दुसऱ्या एंडला फ्री. नंतर फिक्स बीम, दोन्ही साइडने फिक्स केलेला आहे, त्याला बोलतात फिक्स बीम. कंटिन्युअस बीम मतलब कंटिन्युअस आहे तो की त्यामध्ये नंबर ऑफ सपोर्ट्स राहतात. जसं की इथे एक सपोर्ट आहे, सेंट्रल एक सपोर्ट आहे, पुढे एक सपोर्ट आहे, याच्या पुढे पण येऊ शकतो, त्याला बोलतात कंटिन्युअस बीम. आता नेक्स्ट आहे यामध्ये टाइप्स ऑफ सपोर्ट. तर पहिला आहे रोलर सपोर्ट. रोलर सपोर्ट कसा डिनोट करतात, अशा प्रकारे ट्रायंगल दाखवतात. त्यानंतर असे बेरिंग दाखवतात, तर हा झाला रोलर सपोर्ट. सपोज इथे A पॉइंट आहे, किंवा हा अशा प्रकारे पण डिनोट करू शकतात, असा राऊंड सर्कल आणि खाली. सो रोलर सपोर्टला एकच रिएक्शन असते, दॅट इज RA. रिएक्शन असणार ही RA. रिएक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर राहणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो रोलर सपोर्ट आहे, हा जर इन्क्लाइंड असला, इन्क्लाइंड कसा असा आहे, ठीक आहे, तर मग हा अँगल दिलाय सपोज मला 30 डिग्री, तर रिएक्शन कशी राहणार, मग रिएक्शन राहणार अशा प्रकारे. आणि इथे अँगल असणार, हा 90 असतो, तर हा किती असणार, 90 - 30 करा 60 डिग्री. तर अशा प्रकारे इन्क्लाइंड रिएक्शन होणार जर तुमचा इन्क्लाइंड रोलर सपोर्ट असेल तर. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याला एकच रिएक्शन आहे, दॅट इज RA. A पॉइंट असेल तर, B पॉइंटला रोलर सपोर्ट असेल तर RB. त्यानंतर पुढचा आहे हिंज सपोर्ट. सो हिंज सपोर्ट कसा असतो, तर हिंज सपोर्ट आहे सेम रोलर सपोर्ट सारखाच दिसतो, फक्त खाली त्याला बेरिंग्स नसतात किंवा रोलर नसतो. सो हा सपोज B पॉइंट आहे, यालाच हा अशा प्रकारे पण दाखवू शकतात. त्या दोन रिएक्शन असतात, एक व्हर्टिकल रिएक्शन आणि एक हॉरिझॉन्टल रिएक्शन. तर याला आपण HB आणि HV बोलू शकतो. HV नाही, VB बोलू शकतो. म्हणजे हॉरिझॉन्टल बी पॉइंटचा हॉरिझॉन्टल फोर्स आणि B पॉइंटचा व्हर्टिकल फोर्स, किंवा याला आपण BX आणि BY पण म्हणू शकतो. एक्स ऍक्सिसचा B ची रिएक्शन, Y ऍक्सिसची B ची रिएक्शन. ओके, सो कसंही तुम्ही करा, सेमच आहे. त्यानंतर थर्ड टाइप आहे फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट अशा प्रकारे दाखवतात. सपोज हा आहे C पॉइंट. सो याला फिक्स सपोर्टला 3 रिएक्शन असतात, व्हर्टिकल CY, हॉरिझॉन्टल CX
आणि मोमेंट MC. असे फिक्स सपोर्टला 3 रिएक्शन असतात. तर आपल्याला लक्षात ठेवायचंय रोलर सपोर्ट 1 रिएक्शन, हिंज और पिन सपोर्ट 2 रिएक्शन अँड फिक्स सपोर्टला 3 रिएक्शन. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो आहे टाइप्स ऑफ लोड. तर टाइप्स ऑफ लोड पाहूयात आपण. टाइप्स ऑफ लोड मध्ये काय काय असणार. चला हे नेक्स्ट पेजला देतो मी. टाइप्स ऑफ लोड. पहिला आहे पॉइंट लोड. तर हा इम्पॉर्टंट आहे बघा. पॉइंट लोड म्हणजे काय ना, सिम्पली बीम जर असेल तुमचा कोणताही एक बीम घ्या आणि त्यावर कोणत्याही पॉइंटवर जर आपण लोड ऍक्ट केला तर त्याला बोलतात पॉइंट लोड. सपोज इथे आहे रिएक्शन RA, रिएक्शन RB आणि हा जो आहे 10 किलो न्यूटनचा सपोज लोड, तर हा झाला पॉइंट लोड. कोणत्याही पॉइंटवर लोड ऍक्ट केला हा झाला पॉइंट लोड. कधी कधी पॉइंट लोड हा असा पण दाखवतात इन्क्लाइन, त्याला बोलतात इन्क्लाइन पॉइंट लोड. सपोज हा 20 किलो न्यूटनचा आहे आणि इथे अँगल पण दिला आहे आपल्याला सपोज 30 डिग्री. तर हा झाला इन्क्लाइन पॉइंट लोड बोलतो त्याला. नेक्स्ट आहे दुसरा तो म्हणजे सेकंड पॉइंट आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड हा इम्पॉर्टंट आहे. यावर जनरली क्वेश्चन असतात. याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण UDL पण बोलू शकतो. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड कशाला म्हणायचं. जो की युनिफॉर्म राहणार म्हणजे थ्रूआउट सेम राहणार. तर त्याची डायग्राम अशा प्रकारे दाखवू शकतात. हा रेक्टँगल लोड पण बोलतात त्याला. सपोज हा आहे W पर मीटर. हा झाला UDL चा इंटेन्सिटी. ही झाली त्यांची लेंथ L. सपोज हा A पॉइंट आणि हा B पॉइंट. किंवा याला असं पण दाखवू शकतात और हा अशा प्रकारे पण हा पण UDLच आहे रेक्टँगल फॉर्म मध्ये. अशा प्रकारे सुद्धा दाखवू शकतात. AB हा झाला W पर मीटर इंटेन्सिटी ऑफ UDL आणि लेंथ EL. त्याची FBD कशी येणार. सो FBD सिंपल आहे बघा. सो FBD कशी येणार याची. सपोज हा A पॉइंट आहे, हा B पॉइंट आहे. आता काय करायचंय W आणि लेंथ L ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. तर इथे येणार WL. आणि ऍक्ट कुठे होणार. हा ऍक्ट होणार सेंटरला म्हणजे कुठे टोटल लेंथ डिवाइड बाय 2 ला. तर ऍक्ट होणार हा टोटल लेंथ डिवाइड बाय 2 ला म्हणजे सेंटरला. इकडे येणार L/2, इकडे येणार L/2. ठीक आहे. याचं पण सेमच असं दाखवतील किंवा असं दाखवतील. काय लक्षात ठेवायचं आपल्याला. जो इथे इंटेन्सिटी असतो W, ठीक आहे, इंटू लेंथ करायचं. W इंटू लेंथ. फॉर एक्झाम्पल सपोज मी इथे घेतलं आहे 10 किलो न्यूटन पर मीटरचं माझं इंटेन्सिटी आहे आणि लेंथ आहे सपोज लेंथ आहे 4 मीटरची लेंथ आहे. याची FBD कशी येणार 10 इंटू 4 आणि हा ऍक्ट कुठे होणार. हा ऍक्ट होणार सेंटरला म्हणजेच L/2 ला. सो L/2 ला ऍक्ट होणार म्हणजे कुठे येणार 4 डिवाइड बाय 2 म्हणजेच 2. सो इथे येणार हा हे डिस्टन्स असणार 2 मीटर आणि हे डिस्टन्स असणार 2 मीटर. तर 10 इंटू 4 तर हा होणार 40. समजण्यासाठी मी 10 इंटू 4 लिहिलंय.
ठीक आहे. तर याला बोलतात युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, कारण की थ्रूआउट कसा आहे तो सेम आहे. आता पुढचा असतो थर्ड पॉइंट युव्हीएल. युव्हीएल म्हणजेच युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. तर युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड मध्ये काय होतं बघा, हा ट्रायंग्युलर लोड पण बोलतात त्याला, कारण की हा ट्रायंगल सारखा दिसतो म्हणून, आणि याला रेक्टेंगल लोड बोलतात कारण की तो रेक्टेंगल सारखा दिसतो म्हणून. ठीक आहे. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. तर इथे एक मी ट्रायंगल ड्रॉ करतो. तो इथे मी एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे आणि त्यामध्ये लोड. सो हा व्हॅरी होत आहे. कसा व्हॅरी होत आहे, इकडे कमी आहे तसा तो वाढत चाललेला आहे. तर हा झाला डब्ल्यू पर मीटर आणि इथे झाली लेंथ एल. तर याचा एरिया काय येत असतो, सपोज हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, त्याचा एरिया काय येणार, एरिया ट्रायंगलचा असतो 1/2 बेस इंटू हाईट. तर मग ऍक्ट कुठे होणार, हा ऍक्ट होणार बघा इथे. सपोज हा ई आणि बी आहे, तर हा येणार इथे ऍक्ट होणार. तर हा किती असणार, 1/2 बेस इंटू हाईट, आणि ऍक्ट होणार लेंथ डिवाइड बाय 3 ला. टोटल जी काही लेंथ असेल डिवाइड बाय 3, आणि हाईटच्या साईडने, ही जी हाईटची साईड आहे या साईडने ऍक्ट होणार. जर असा ट्रायंगल असेल सपोज, तर ऍक्ट कुठे होणार, इथे होणार हाईटच्या साईडने एल डिवाइड बाय 3 ला. ओके. सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊयात. इथे आहे सपोज, लेट अस कन्सिडर, हा आहे 9 किलो न्यूटन पर मीटर आणि लेंथ आहे आपली 3, लेंथ आहे 3 मीटर. तर कुठे ऍक्ट होणार, हा सपोज ए बी. तर एरिया किती येणार, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजेच हा होईल 1/2 इंटू 3 इंटू 9. तर हा येईल जवळपास 27चा हाफ, म्हणजेच 13.5 जे काही असेल ते. आणि ही लेंथ किती असणार आहे, L/3 म्हणजेच 3/3 म्हणजेच 1 मीटर, आणि रिमेनिंग किती राहील मग 3 - 1 2 मीटर. तर हाईटच्या साईडने L/3 ला ऍक्ट होतो. UDL हा सेंट्रल ऍक्ट होत असतो L/2 ला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं आपलं बेसिक. आपण टाइप्स ऑफ सपोर्ट बघितले, टाइप्स ऑफ बीम्स बघितले, आणि टाइप्स ऑफ लोड बघितले. पॉइंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये जनरली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड येतो, व्हॅरिंग लोड शक्यतो येत नाही. आतापर्यंत पेपरमध्ये नाही आलेला, पण तुम्हाला ते माहिती पाहिजे. सो आता आपण नेक्स्ट घेऊयात, क्वेश्चन घेऊयात डायरेक्टली. आता डायरेक्टली तुम्हाला दिलंय फाइंड द सपोर्ट रिएक्शन, म्हणजे ए पॉईंटचा सपोर्ट, बी पॉईंटचा सपोर्ट फाइंड करायचा आहे. गिवन सिम्पली सपोर्टेड बीम. इथे युडीएल दिला आहे 10 किलोमीटर पर मीटरचा, लेंथ आहे 2 मीटर, 2 पॉईंट लोड आहेत 40 आणि 20. तर आपण जर डायग्राम ड्रॉ केली तर अशा प्रकारे डायग्राम येईल बघा. एफबीडी ड्रॉ करतो मी आधी, फ्री बॉडी डायग्राम. याला बोलतात फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची म्हणजे काय, आता इथे डायरेक्टली रिएक्शन दिल्यात तुम्हाला, कधी कधी सपोर्ट पण देऊ शकतात. हा आर ए आणि इथे आहे आर बी, आर बी. त्यानंतर इथे आहे 40 किलो न्यूटन, इथे आहे 20 किलो न्यूटन. हा झाला 40 किलो न्यूटन, हा झाला 20 किलो न्यूटन. अँड आता हा युडीएल आहे, सो 10 इंटू 2 इथे येणार 20 येणार, आणि सेंट्रल ऍक्ट होणार. तर इथे येणार हा 10 इंटू 2 म्हणजेच 20, आणि डिस्टन्स काय असणार, सेंट्रल ऍक्ट होणार म्हणजे 2 डिवाइड बाय 2 1 ला. तर आपण डिस्टन्स जर ड्रॉ केले तर अशा प्रकारे येईल.
तर हा 1 मीटर ॲज इट इज, हा 1 मीटर ॲज इट इज, 2 डिवाइड बाय 2, इकडे येईल 1 मीटर आणि इकडे पण येईल 1 मीटर. तर सिंपल ही झाली आपली फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करणे म्हणजे काय करायचंय? फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची म्हणजे सपोर्ट जर असतील तर त्याला रिमूव्ह करायचंय, त्याऐवजी रिॲक्शन अप्लाय करायचे. जसं की इथे रोलर सपोर्ट असणार आहे, इथे पण रोलर सपोर्ट किंवा हिंज सपोर्ट असणार आहे, त्याला रिमूव्ह करून रिॲक्शन अप्लाय करायच्या. आता ऑलरेडी तुम्हाला रिॲक्शन दिलेले आहेत, त्यामध्ये सपोर्टचं काय नाही, बट युडीएल जो आहे त्याला पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं. सो 10 into 2, तो हा किती येणार? 20 येणार. तर मी डायरेक्टली इथे 20 लिहितो समजण्यासाठी. फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं 10 into 2, तर 20 झाला. त्यानंतर फर्स्ट स्टेप करायची, समेशन मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0. ए ला पण मोमेंट घेऊ शकतो किंवा बी ला पण मोमेंट घेऊ शकतो आपण, कुठेही घ्या. तर इथे क्लॉकवाईजला पॉझिटिव्ह घेताय मी आणि अँटी क्लॉकवाईजला निगेटिव्ह घेताय. तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये कॉलेजच्या टीचरने जो साइन कन्व्हेन्शन सांगितलं तो फॉलो करा. क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह हा केला तरी चालेल, किंवा क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह तो फॉलो केला तरी पण चालेल, सेमच आन्सर येते. किंवा आणखीन कधी कधी मी तर असं पण सांगत असतो, क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज केलं डायरेक्टली सर्व पॉझिटिव्ह तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जी पण मेथड माहिती आहे कशाने करा, सेम आन्सर येते. सो पॉईंट ए घेतोय आपण. सो मोमेंट म्हणजे काय असतो? मोमेंट म्हणजे असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता ए पॉइंटला मोमेंट घेतोय, तो हा 40चा फोर्स आहे. 40 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पॉइंट पर्यंत 40 इंटू किती येणार? 1. त्यानंतर ए पॉइंटला मोमेंट घेतोय मी, हा जो 20 आहे, 20 इंटू किती येणार? 20 पासून तर ए पर्यंत डिस्टन्स हा झाला 2, हा पण 20 आहे. सो 20 इंटू किती येणार? 20 पासून ए पर्यंत डिस्टन्स 1 1 1 3, आणि आरबी इंटू किती येणार? आरबी इंटू येणार टोटल 4. तर अशा प्रकारे आपल्याला मोमेंट घ्यायचंय. आता क्लॉकवाईज कसं आणि अँटी क्लॉकवाईज कसं हे कसं कळणार? सपोज या पॉइंटला मोमेंट काढायचा आहे मला, ठीक आहे. हा फोर्स आहे, तर आपला जो कंपास असतो सर्कल ड्रॉ करतो आपण, इथे ठेवा मेटल पॉइंट आणि एरोच्या डायरेक्शनने फिरवा. सो हा झाला मग क्लॉकवाईज. हा काय झाला? क्लॉकवाईज. आता बऱ्याच स्टुडंटला समजत नाही क्लॉकवाईज नेमकं कसं. आपलं जे क्लॉक असतं 12 3 6 9, तर हा जो असा क्लॉकवाईज हा झाला क्लॉकवाईज, आणि क्लॉकवाईजच्या विरुद्ध दिशेने म्हणजे तो झाला अँटी क्लॉकवाईज. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आता फोर्स ए पॉइंटला घेतोय, तर ज्या पॉइंटला आपण मोमेंट घेतोय त्या पॉइंटची रिएक्शन येत नाही, कारण त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असतं? 0 असतो. सो ए पॉइंटला आर डिस्टन्स किती आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 आहे. सो इथे येणार क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतोय मी. सो 40 इंटू 1 प्लस 20 इंटू 2 प्लस 20 इंटू 3, आणि हा अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे मायनस घेतोय मी, मायनस आरबी इंटू 4 इज इक्वल टू 0. तर मग आता कसं येणार? 40 हा आरबी राईटला गेलो काय होईल? पॉझिटिव्ह होईल. तो हा होईल 4 आरबी. 40 प्लस 1 40 प्लस 20 इंटू 2 40 प्लस 20 इंटू 3 60 इज इक्वल टू 4 आरबी. हे रब करतो ना, काय केलंय फक्त मायनसची टर्म राईटला गेलो काय झाली? पॉझिटिव्ह झाली. सो 40 40 60 हा झाला 140, हा 4 डिवाइड होईल इकडे. सो इज इक्वल टू आरबी. सो आरबीचा आन्सर किती येणार मग? आरबीचा आन्सर येणार 140 बाय 4 म्हणजेच किती होणार? 35 होईल, बरोबर का? 35 किलो न्यूटन. तर हा झाला आपला पहिला आन्सर, 35 किलो न्यूटन. त्यानंतर पुढची स्टेप आहे समेशन एफ वाय करा. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. यामध्ये अपवर्ड जाणारा फोर्स आहे त्याला पॉझिटिव्ह घ्या, आणि डाऊनवर्ड जाणारा फोर्स आहे त्याला निगेटिव्ह घ्या. तर अपवर्ड मध्ये आहे आर ए, नंतर डाऊनवर्ड -40, नंतर डाऊनवर्ड -20, नंतर डाऊनवर्ड -20, आणि अपवर्ड प्लस आर बी इज इक्वल टू 0. सो आर ए मायनस हे किती होतील? -40 -20 -20 हा होईल -80, प्लस आरबी ची व्हॅल्यू आहे 35 इज इक्वल टू 0. सो आर ए होईल हा किती होणार? 35 म्हणजेच 45 होईल का? -45 इज इक्वल टू 0. सो आर ए इज इक्वल टू येणार, राईट साईडला गेलो पॉझिटिव्ह होईल 45 किलो न्यूटन. तर 45 35 टोटल किती होतात? 80 होतात. सो 80 अपवर्ड 80 डाऊनवर्ड बॅलन्स झाला, संपला. तर अशा प्रकारे आपल्याला
हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. सिंपल असतो. अशाच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला सर्व आता याच्या पुढचे जे क्वेश्चन आहेत ते सर्व एक्झामला आलेलेच आहेत. अशाच प्रकारे करायचे. फर्स्ट आपल्याला UDL टू पॉईंट लोड कन्व्हर्जन करायचंय. 10 × 2 20 आणि ऍक्ट होणार सेंटरला म्हणजे जेवढ्या डिस्टन्सला UDL ऍक्ट आहे, जसे की ते 2 लॅक्ट आहे, सो लेंथ 2 झाली, सो 2 / 2 करा म्हणजे 1 मीटर लाईट. नंतर मोमेंट करायचंय क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह आणि नंतर समेशन FY. नेक्स्ट आता पटापट पण सॉल्व्ह करूयात. आता इथे पण बघा, इथे UDL दिलेलं नाही, फक्त हा इन्क्लाइंड पॉईंट लोड दिलेला आहे. त्याला आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागेल. कसं रिझॉल्व्ह करणार आपण त्याला, चला इथे करून दाखवतो मी. हा आहे B पॉइंट, हा आहे A पॉइंट. हा कोणता सपोर्ट आहे, इथे आपण ड्रॉ करत आहोत फ्री बॉडी डायग्राम FBD. तर हा कोणता सपोर्ट आहे, तर हिंज सपोर्ट आहे किंवा पिन सपोर्ट बोलतात त्याला. इथे 2 रिॲक्शन येतात. सो इथे आपण RA म्हणतो मी, आणि इथे एक असतो AX किंवा HA, त्याला VA म्हटलं तरी पण चालेल. इकडे रोलर सपोर्ट आहे, तर एकच रिॲक्शन असणार, दॅट इज RB. ठीक आहे. नेक्स्ट हा जो 200चा इन्क्लाइंड आहे त्याला आपण रिझॉल्व्ह करणार अलॉंग X ऍक्सिस आणि अलॉंग Y ऍक्सिस. तर इथे आहे, तर हा इकडे होईल अलॉंग X ऍक्सिस, अलॉंग Y ऍक्सिस रिझॉल्व्ह होणार. 4th क्वाड्रंट मध्ये चालला आहे, सो किती येणार, जिकडे अँगल तिकडे कॉस, सो 200 cos 45 आणि 200 sin 45. तर हा झाला आपण रिझॉल्व्ह केलेला आहे. इन्क्लाइंड होता म्हणून त्याला रिझॉल्व्ह केलं. आणि इथे असणार तुमचा वापस 100 ॲज इट इज 100 किलोन्यूटन. सो डिस्टन्स काय असतील, डिस्टन्स ऑलरेडी जे आहेत तेच असणार. सो इथे एक, इथे एक आणि इथे एक. सो डिस्टन्स आहे 3 मीटर, 3 मीटर आणि 2 मीटर. तर आता इथे बघा, हा जो 200 cos 45 हा राईट साईडला चाललेला आहे, तर रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स करू शकतो आपण. तर याला आपण लेफ्ट साईडला रिॲक्शन दाखवू शकतो, म्हणजे हा बॅलन्स होईल. राईट साईडला दाखवली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. याला तुम्ही होरिझॉन्टल रिॲक्शन A बोलू शकतात किंवा AX म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता मी हा चेंज का केला, कारण की हा राईट साईडला चाललाय तर बॅलन्स झाला पाहिजे म्हणून मी चेंज केला. त्यानंतर आता समेशन मोमेंट A घ्या. समेशन मोमेंट ॲट पॉइंट A इज इक्वल टू 0. वापस क्लॉकवाईज घेतोय मी पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज घेत आहे निगेटिव्ह. ठीक आहे. सो A पॉइंटला जर मोमेंट घेतोय तर AX पण येणार नाही, HA पण येणार नाही, RA पण येणार नाही, कारण त्यांचं त्या पॉइंटला डिस्टन्स 0 आहे. हा 200 cos 45 सुद्धा येणार नाही. का नाही येणार, कारण की हा पण याच पॉइंटवरनं पास होते, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीये त्याला. तर काय येणार, फक्त मग 200 sin 45 क्लॉकवाईज आहे म्हणून 200 sin 45 इंटू डिस्टन्स आहे 3, देन प्लस 100 इंटू डिस्टन्स आहे 100 पासून A पर्यंत डिस्टन्स, दॅट इज 3 + 3 6. अँड पुढे आहे मायनस, अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे मायनस घेतोय. RB इंटू डिस्टन्स येणार 332 म्हणजेच 8 इज इक्वल टू 0. तर आता हे कॅल्सी मध्ये पुट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की sin 45चा ब्रॅकेट क्लोज करा आणि त्यानंतर इंटू 3 करा, किंवा 200 इंटू 3 आधी घ्या, 600 इंटू sin 45. तर याचा आन्सर येत आहे 424.26. 424.26 हा टोटल आन्सर केला मी. 200 इंटू 3 आधी केलं 600 इंटू sin 45 प्लस 600 इज इक्वल टू RB इंटू 8. राईट साईडला पॉझिटिव्ह होईल, RB इंटू 8. सो यामध्ये प्लस 600 जर केलं आपण दोघांची ॲडिशन, तर हा येतो 1024.26 डिवाइड बाय हा 8 इकडे घ्या इज इक्वल टू RB. सो RB ची व्हॅल्यू येईल अप्रॉक्सिमेटली 128.03 किलोन्यूटन. हा झाला RB. सो नंतर समेशन FY करा. समेशन FY
इज इक्वल टू 0. सो यामध्ये अपवर्डला घेत आहे मी पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्डला घेत आहे निगेटिव्ह. सो अपवर्ड फोर्स मध्ये येत आहे RA, नंतर हा डाऊनवर्ड आहे सो -200 sin 45, त्यानंतर -100 आणि प्लस RB इज इक्वल टू 0. तर मला RE ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बाकी सर्व राईट साईडला पाठवतो. सो 200 sin 45 मायनस होईल, हा राईट साईडला गेल्यानंतर साइन चेंज होईल, नंतर पुढे मायनसचा प्लस 100 होईल आणि RBचा मायनस होईल, व्हॅल्यू आहे 128.03. तरी पूर्ण कॅल्सीमध्ये टाका तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. इंटू किती होते -200 sin 45 प्लस 100 मायनस 128.03. तर हा येत आहे -169.45 -169.45 किलोमीटर. सो आता आरीचा आन्सर जर मायनस आलंय त्याचा मिनिंग काय आहे, जी रिॲक्शन आहे आपण ती रिव्हर्स करायला पाहिजे होती, पण ठीक आहे असं ठेवलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा एकदा चेक करूयात. इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे, हा मायनसचा प्लस होईल. 200 sin 45 प्लस 100 मायनस 128.03. आन्सर येत आहे आपलं 113.39. इथे थोडीशी मिस्टेक झाली होती आपली, मायनसचा राईटला गेलो पाहिजे प्लस होणार. ठीक आहे, ओके. त्यानंतर समेशन एफेक्स. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण एफेक्स नव्हता केला. राईट साईडला जाणारा पॉझिटिव्ह घ्या आणि लेफ्ट साईडला येणारा निगेटिव्ह. सो -HA लेफ्ट साईडला चाललाय, नंतर प्लस 200 cos 45 इज इक्वल टू 0. -HA पॉझिटिव्ह होईल राईट साईडला गेल्यानंतर, तर याचा आन्सर किती येणार 200 cos 45. तर हा होईल 141.42 किलो न्यूटन. 141.42 किलो न्यूटन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे. चला हा क्वेश्चन आहे, हा एक सॉल्व्ह करूयात आपण. Calculate the reaction using analytical method for a beam shown in figure. So A, B, C, D. A आणि D पॉइंटला सपोर्ट रिएक्शन आहेत. तर इथे आपण फाइंड करतोय सपोर्ट रिएक्शन. त्याआधी आपण एफबीडी ड्रॉ करूयात. सो इकडे येणार 120 चा फोर्स, इथे रिएक्शन बी 200, डी पॉइंटला RD, रिएक्शन डी, रिएक्शन बी आहे 120 न्यूटन, आहे 200 न्यूटन. ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट, इथे आहे UDL. सो 30 इंटू काय करायचंय 30 इंटू 4. तर हा होईल सेंटरला ऍक्ट, म्हणजेच 2 ला टोटल 4 डिस्टन्स आहे. सो 30 इंटू 4 म्हणजेच हा येईल 120 किलो न्यूटन. 30 इंटू 4 120 किलो न्यूटन. आणि इथे आपल्याला आता डिस्टन्स तर हा आहे 2, त्यानंतर हा पण आहे 2 आणि हा 4 डिवाइड बाय 2, हा पण काय येणार 2 येणार. सो 2 मीटर, 2 मीटर, 2 मीटर आणि 2 मीटर. तर हा झाला डिस्टन्स. ओके, ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट, डी पॉईंट. आता आपल्याला मोमेंट घ्यायचं, मोमेंट बी ला पण घेऊ शकतो आपण किंवा मोमेंट डी ला पण घेऊ शकतो, बट मी सजेस्ट करेल की मोमेंट डी ला घेऊयात. एंड पॉइंटला मोमेंट घ्यायचा शक्यतो, जेणेकरून आपल्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज समजण्यासाठी इझी जातो. सो क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. तर डी पॉइंटला का घेतोय, तर इथून मग हा झाला अँटी क्लॉकवाईज, हा झाला अँटी क्लॉकवाईज, RB झाला क्लॉकवाईज आणि 120 झाला अँटी क्लॉकवाईज. कसं कळणार अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज? आपला जो सर्कल असतो इथे मेटल पॉइंट ठेवा आणि एरोच्या डायरेक्शन फिरवा. अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज.
सो अँटी क्लॉकवाईज वाली टर्म घ्यायची निगेटिव्ह आणि क्लॉकवाईज वाली टर्म घ्यायची पॉझिटिव्ह. तर डी पॉईंट पासून इकडनं स्टार्ट करतोय. 120 इंटू किती येणार अँटी क्लॉकवाईज येते मायनस. सो मायनस 120 इंटू 120 आणि डीचा डिस्टन्स 2. त्यानंतर मायनस 200 इंटू सी पॉईंट पासून डी पॉईंट पर्यंत 4. देन आरबी पॉझिटिव्ह येईल कारण की क्लॉकवाईज डायरेक्शन ने चाललाय तो. सो आरबी इंटू बी पॉईंट पासून डी पॉईंट पर्यंत 2 2 2 दॅट इज 6. आणि लास्टला मायनस 120 इंटू टोटल डिस्टन्स दॅट इज 8 इज इक्वल टू 0. इथे आरबीची व्हॅल्यू फाइंड करायची. ज्या मायनस टर्म आहेत त्या राईट साईडला पाठवा, प्लस होती. सो आरबी इंटू 6 इज इक्वल टू 120 इंटू 2 प्लस 200 इंटू 4 प्लस 120 इंटू 8. जर हे सर्व कॅल्क्युलेट केले आपण तर किती येणार? वन 20 इंटू 2 प्लस 1 किती आहे 200 इंटू 4 प्लस 120 इंटू 8. तर 2000 येईल हा. आणि याला जर डिवाइड बाय 6 केला आपण तर हा येणार आरबीची व्हॅल्यू 333.33 किलो न्यूटन झाला. तुम्ही बी पॉइंटला सुद्धा मोमेंट घेऊ शकतात, बट बी पॉइंटला जर मोमेंट घेतलं तर बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की हा क्लॉकवाईज आहे तर हा अँटी क्लॉकवाईज आहे. त्यामुळे एंड पॉइंटला मोमेंट घ्या जेणेकरून तुम्हाला आणखीन इझी जाईल. त्यानंतर समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 अपवर्ड पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह. तर 120 डाऊनवर्ड आहे सो मायनस 120. नंतर आरबी अपवर्ड आहे प्लस आरबी. त्यानंतर 200 डाऊनवर्ड आहे मायनस 200. नंतर मायनस 120 आणि प्लस आर डी इज इक्वल टू 0. यामध्ये आरबीची व्हॅल्यू आहे 330. सो मायनस 120 प्लस 333.33 मायनस 200 मायनस 120 प्लस आर डी इज इक्वल टू 0. सो जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती आन्सर येणार? मायनस 120 प्लस 333.33 मायनस 200 मायनस 120. तर हा येत आहे मायनस 106.67 प्लस आर डी इज इक्वल टू 0. मायनसचा प्लस होईल राईट साईडला शिफ्ट झाल्यानंतर. सो आर डीची व्हॅल्यू येईल 106.67 किलो न्यूटन. तर या दोघांची ऍडिशन जर केली आपण 106 प्लस 333 तर हा जवळपास किती होणार? 440. सो 120 240 प्लस 200 440. तो बरोबर आहे. अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड इक्विलिब्रियम मध्ये आहे. तसं तुम्ही टॅली पण करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देतोय मी, ठीक आहे. याचा आन्सर फाइंड करा. पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचं युडीला 16 इंटू 5 80. 80चा लोड सेंटरला ऍक्ट होणार. डिस्टन्स किती असणार? इकडे 2.5 इकडे 2.5 आणि बाकी मग हे ॲज इट इज राहणार. 40 इथे राहील, हा 60 इथे राहील. इथे आर ए करा, इथे आर बी करा आणि रिॲक्शन फाइंड करा. याचे आन्सर कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी एकदा क्रॉस चेक करून तुम्हाला फायनल आन्सर रिप्लाय देईल कमेंटला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. चला हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. आधी एमपीडी ड्रॉ करायचे. प्री बॉडी डायग्राम. चला टाईम मग इथे रोलर सपोर्ट आहे तर एकच रिॲक्शन. ए पॉइंट देतो मी इथे आर ए. त्यानंतर हा आहे पॉइंट लोड 3 किलो न्यूटनचा. त्यानंतर इथे आहे हिंज सपोर्ट. सो 2 रिॲक्शन येणार, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. तर इथे देऊयात आपण बी पॉइंट. तर हा व्हर्टिकल फोर्स ऍट पॉइंट बी, हॉरिझॉन्टल फोर्स ऍट पॉइंट बी, किंवा आरबी आणि एच लिहिलं तरी पण चालेल, काय अडचण नाही. इथे आरबी लिहू शकतात, इथे एच बी लिहू शकतात. सो हा आहे 1 इंटू 4. तर हा येणार
सेंट्रल ऍक्ट होणार 4 किलो न्यूटन आणि डिस्टन्स किती असणार, डिस्टन्स असणार आहे 4/2 म्हणजेच 2, लेंथ डिवाइड बाय 2 लॅक्ट होतो UDL. सो 2 मीटर 2 मीटर 4 मीटर. बस आता काय करायचं, समेशन मोमेंट ॲट ए घ्या किंवा बी घ्या, काही पण चालेल. सो समेशन मोमेंट ॲट ए घेत आहे मी इज इक्वल टू 0, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. सो ए पॉईंटचा आर येणार नाही, त्याचा डिस्टन्स 0 आहे. सो 4 इंटू क्लॉकवाईज आहे पॉझिटिव्ह, 4 इंटू 2 प्लस 3 इंटू येणार 3 पासून ए पर्यंतचा डिस्टन्स दॅट इज 4. हा VB आहे अँटी क्लॉकवाईज, सो मायनस VB व्हर्टिकल फोर्स बी किंवा RB घ्या तरी पण चालेल, इंटू डिस्टन्स येणार 8. आणि हा जो HB आहे तो येणार नाही, कारण की तो त्याच ए पॉईंट पर्यंत पास होतोय, म्हणजे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 आहे. तर इथे किती येणार मग, 8 प्लस 12, हा राईट साईडला गेलो पॉझिटिव्ह होईल, VB इंटू 8, सो 20 डिवाइड बाय 8, तर हा येईल VB. सो VB किती असणार मग, 20 डिवाइड बाय जर 8 केलं आपण तर आन्सर येत आहे 2.5 किलो न्यूटन. त्यानंतर समेशन FY इज इक्वल टू 0, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड निगेटिव्ह. RA आहे अपवर्ड पॉझिटिव्ह, त्यानंतर -4 -3 प्लस VB इज इक्वल टू 0. सो RA -4 -3 प्लस 2.5, सो RA येणार मायनस मध्ये 4.5 आणि राईट साईडला गेलो तो होईल पॉझिटिव्ह, दॅट इज 4.5 किलो न्यूटन. तुमच्या बुकमध्ये बऱ्याच वेळा जर हॉरिझॉन्टल फोर्स कोणता नसेल तर ही HB रिॲक्शन देत पण नाही. जर हॉरिझॉन्टल फोर्स नसेल या बीमवर किंवा इन्क्लाइंड फोर्स नसेल तर ही रिॲक्शन नाही दिली तरी सुद्धा चालते, कारण की याचं तसं पण काय येणार आहे, समेशन FX 0 येणार आहे, कारण हॉरिझॉन्टल एकच फोर्स आहे, तर हा 0 येणार आहे. तशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर नेक्स्ट आहे, आणखी कोणता क्वेश्चन आहे का, चला हा पण तुम्हाला होमवर्कला, आपण तुम्ही होमवर्क सॉल्व्ह करा. 300 इंटू 4 1200 करायचंय, बाकी सिंपल आहे. हा एक मी सॉल्व्ह करून देतो. तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण FBD ड्रॉ करूयात. आपण सिंपलच आहे, फक्त नंबर्स थोडेसे मोठे आहेत. FBD फ्री बॉडी डायग्राम. तर काही इथे येणार RA RB, RA RB, हा आहे पॉइंट लोड, हा आहे पॉइंट लोड, $50 किलो न्यूटन, 11 किलो न्यूटन. B पॉइंट, A पॉइंट, हा आहे UDL. आता इथे बघा इथपर्यंतच आहे, त्याच्या सेंटरला येईल, म्हणजे इथे किती होणार तो 19 इंटू 3.5, सो 19 इंटू 3.5, तो हा येईल 66.5. आणि हा 3.5 पर्यंतच आहे, हे लक्षात ठेवायचं. तर मग याचे जे डिस्टन्स आपल्याला लागणार आहे ते डिस्टन्स अशा प्रकारे राहतील. हा ऍक्ट होणार सेंटरला म्हणजेच 3.5 डिवाइड बाय 2 ला. ऍक्ट होणार हा 3.5 डिवाइड बाय म्हणजेच तो येईल जवळपास 3.5 डिवाइड बाय 2 म्हणजेच 1.75. तर हा असणार 1.75 मीटर मध्ये, 1 मीटर, 2.5 मीटर आणि 2 मीटर.
आता काय करायचंय, नेक्स्ट पॉइंट, समेशन मोमेंट ॲट पॉइंट ए इज इक्वल टू 0, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. तर मग हा येईल क्लॉकवाईज मध्ये 66.5 इंटू 1.75 प्लस 15 इंटू, आता हा डिस्टन्स किती आहे 3.5 प्लस 1 किंवा 1.75 1.75 प्लस 1, तर हा होईल 4.5, नंतर प्लस 11 इंटू 4.5 प्लस 2.5 म्हणजे हा होईल 7, अँड मायनस अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून मायनस आरबी इंटू टोटल होईल 9 इज इक्वल टू 0. तर लेफ्ट साईडचं एवढं कॅल्क्युलेशन करा, कॅल्सीमध्ये किती होईल ते 66.5 इंटू 1.75 प्लस 15 इंटू 4.5 प्लस 11 इंटू 7, हा येत आहे 260.875 इज इक्वल टू, मायनसचा प्लस होईल आरबी इंटू 9, आणि 260.875 ला जर आपण 9 ने डिवाइड केला तर तो भेटेल आपल्याला आरबी. सो आरबीची व्हॅल्यू काय येणार, आरबीची व्हॅल्यू येईल 28.98 किलो न्यूटन. सिंपल आहे. आतापर्यंत जेवढे पण एक्झाम्पल आले सेम अशाच प्रकारे सर्व एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे. तुम्हाला या एक्झामला सुद्धा अशाच प्रकारे क्वेश्चन येतील, त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि यामध्ये आउट ऑफ मार्क घ्या. सोपा कन्सेप्ट आहे हा. सो आर ए अपवर्ड चाललाय पॉझिटिव्ह, नंतर मायनस 66.5 मायनस 15 मायनस 11 प्लस आरबी इज इक्वल टू 0. तर आपल्याला आर ए फाइंड करायचा आहे. तर यामध्ये व्हॅल्यू पुट करा कशाची, आरबीची 28.98. सो आर ची व्हॅल्यू किती येणार आहे, मायनस 66.5 मायनस 15 मायनस 11 प्लस 28. तर हा येईल 63.51. सो आर ची व्हॅल्यू येणार इथे 63.51. राईट साईडला गेलं पॉझिटिव्ह होईल किलो न्यूटन. बस खतम. अशा प्रकारे आपल्याला हे बीमचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. आय होप की तुम्हाला सर्व एक्झाम्पल समजले असतील. सो इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा आणि मस्तपैकी एक कमेंट करा. सो हा होमवर्कला 2 क्वेश्चन दिले तुम्हाला, याचे मला आन्सर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही करा, मी तुम्हाला रिप्लाय करेन. बाकी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.